नमस्कार. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 1 ते 7. धृतराष्ट्रास बोले संजय, इकडे द्यावे ध्यान. अर्जुन झाला शोकाकुल, वाट मोकळी करे अश्रुस. पाहून आप्त समुदाय, विलक्षण झाला मोह. ऐसे पाझरले हृदय, कसे ते ऐक. मीठ विरघळे पाण्यात, वाऱ्याने हलती मेघ. जरी हृदय ते खंबीर, तरी जाहले शोकाकुल. डौलदार तो राजहंस, चिखलामधून जाई ऋतून. होई जैसा अगतिक, कोमेजून गेला अर्जुन. पांडुपुत्र अर्जुन, महामोहाने जर्जर. अवस्था ती पाहून, पुढे बोले शार्ङ्गधर. म्हणे तो हे अर्जुना, येथे ह्या रणांगणा. विचार कर तू नेमका, कोण आहेस त्याचा. काय जाहले तुझसी, कशात राहिले काही कमी. काही असे का तुटपुंजी, वार्ता कशास खेदाची. आता ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये धृतराष्ट्र आणि संजय यांचा संवाद चालू आहे, ज्याच्यात संजय धृतराष्ट्राला असं म्हणतो की महाराज, आता आपण इकडे लक्ष द्या, मी काय सांगतोय ते ऐका. रणांगणावरती अर्जुन अत्यंत शोकाकुल झालाय आणि नुसताच दुःखी कष्टी नाही, तर तो चक्क अश्रूंना वाट मोकळी करून देतोय. सगळे आपले स्वकीय आप्त बघून कुठला तरी एक विलक्षण मोह त्याला झालेला आहे आणि त्याचं हृदय असं काही पाझरायला लागलं आहे की जसं पाण्यामध्ये मीठ विरघळतं किंवा वारा सुटल्यानंतर मेघ हलायला लागतात. हृदय त्याचं जरी कितीही खंबीर असलं तरी ते अतीव शोकाकुल झालेलं आहे. एखादा डौलदार राजहंस असावा जो पाण्यामधून छान विहार करतोय आणि अचानक चिखल लागला आणि त्याच्यामध्ये तो जर का रुतायला लागला, तर त्याचा सगळा डौल तिथल्या तिथे निघून जातो आणि तो अगदी अगतिक होऊन स्वतःला त्या चिखलातनं सोडवू पाहतो. तशीच काहीशी अवस्था अर्जुनाची झालेली आहे. तो जणू काही त्या अगतिक राजहंसासारखा कोमेजून गेलेला आहे. तर असा हा पांडुपुत्र अर्जुन महामोहानी गांजला गेलाय, जर्जर झालेला आहे. ती अवस्था पाहून पुढे श्रीकृष्ण त्याला म्हणतो, अरे अर्जुना, काय तू करतोयस? ह्या रणांगणावरती तू आत्ता आहेस आणि तुझं काय चाललंय ह्याचा तू नेमका विचार कर.
तुला समजतंय ना की तू कोण आहेस? तुला अचानक असं काय झालं? कशात काही उणीव राहिली का? किंवा कशात काही कमी पडलं का? तर मग अशी खेदाची वार्ता कशासाठी करतोस? अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 1 ते 7. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 8 ते 15. आचरसी योग्य मार्ग, सोडत नाहीस कधीही धीर. उच्चारता तुझे नाव, पसार होई अपयश. शौर्याचे तू मूळ, क्षत्रियांचा तू असशी राव. दबदबा तुझा त्रिलोकावर, ऐसा तुझा पराक्रम. शंकराने घेता परीक्षा, जिंकलेस त्याच्या हृदयाला. संपविले निवांत कवचाला, गंधर्वांनीही केला पोबारा. पाहता तुझी कारकीर्द, त्रैलोक्यही वाटेल हान. पार्था तुझा पराक्रम, अतीव उत्तम. तोच तू या समयी, विसरून आपुली वीरवृत्ती. खाली मान घालूनी, कारे आक्रंदसी. अरे सांग अर्जुना, करुणाती रडवी तुझला. सूर्यक्रधी का ग्रासला, अंधाराला. वारा न घाबरी मेघास, अमृत ना होई कधी मृत. कधी गिळेल का लाकूड, पावकास. मीठ का आटवेल पाण्यास, संसर्गाने मरेल का जहाल विष. महासर्पास गिळेल का बेडूक, उत्तर याचे सांग. अशा दुःखी कष्टी अर्जुनाला बघून भगवान श्रीकृष्ण म्हणतो, अरे अर्जुना, नेहमीच तू योग्य मार्गाचं आचरण करतोस. तुझा धीर तर तू कधीही सोडत नाहीस. तुझं नुसतं नाव जरी घेतलं ना, तरी अपयश कुठेतरी लांब पसार होऊन जातं. जणू काही शौर्याचं तू मूळस्थान आहेस. क्षत्रियांचा तू राजा आहेस आणि ह्या त्रिलोकावरती तुझा दबदबा आहे, इतका तू पराक्रमी आहेस. शंकराने परीक्षा घेतल्यावरती तू त्याच्या हृदयाला जिंकलं होतंस. तसंच निवांत कवचाचा सुद्धा तू नाश केला होतास. अरे तुझ्यासमोर तर गंधर्वांनीही पोबारा केला होता. अशी कथा आहे की पुष्कळ गंधर्वांना सुद्धा अर्जुनाने जिंकून घेतलं होतं. अनेक गंधर्वांचा त्यांनी पराभव केला होता. एकदा अंगापर्ण नावाचा गंधर्व आपल्या स्त्रियांसह रात्री विलास करत होता.
तेव्हा त्या बाजूनी पांडव द्रौपदी स्वयंवरासाठी गुप्तपणे चालले होते. तेव्हा अंगापर्णाने रात्री कुठे चाललात म्हणून त्यांना दटावलं होतं आणि अडवून धरलं होतं. पांडवांनी खूप प्रकारे त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण ते काही त्या गंधर्वाला पटलं नाही. शेवटी अर्जुनाने त्याला युद्धाचं आवाहन केलं आणि त्यात त्याचा पराभव केला. तेव्हा त्या गंधर्वांनी अर्जुनाला सूक्ष्म पदार्थदर्शक चाक्षुषी विद्या देऊन त्याच्याशी स्नेह केला होता. उत्तर दिशा जिंकण्याच्या मोहिमेत अर्जुनाने गंधर्वांना रक्षित असा देश जिंकण्याचं वर्णन सभापर्वात आहे. चित्रसेन गंधर्वापासून अर्जुनाने गीतनृत्यकला संपादन केल्या. त्या विराटगृही असताना उपयोगी पडल्या होत्या. तर असं वेगवेगळ्या गंधर्वांनाही तू जिंकून घेतलेलं आहेस. तुझी ही कारकीर्द बघता त्याच्यासमोर हे त्रैलोक्यही लहान वाटेल, इतका तुझा पराक्रम मोठा आहे. आणि या वेळेला आपली ही वीरवृत्ती विसरून अशी खाली मान घालून का बरं तू दुःख करतोयस? अरे अर्जुना, ती करुणा तुला रडवतीये. पण तू विचार कर की सूर्य कधी अंधाराला त्रासलाय का? वारा कधी ढगांना घाबरलाय का? अमृत कधी मृत झालंय का? किंवा असं कधी झालंय का रे की लाकडाने अग्नीला गिळून टाकलंय? मीठ कधी पाण्याला आटवेल का? संसर्गाने कधी जहाल विष मरेल का? आणि एखादा छोटासा बेडूक महासर्पाला कधी गिळेल का? सांग बरं, तूच ह्या सगळ्याची उत्तरं सांग. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 8 ते 15. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 16 ते 24. कोल्हा का झुंजेल सिंहाशी, घडते का ऐसे कधी. मात्र तू दाखविशी, अघटित ऐसे करुणी. म्हणून हे अर्जुन, विचार नको हा अनुचित. आता करुणी धीर, खंबीर हो सत्वर. सोडून हे मूर्खपण, हातात घे धनुष्य बाण. युद्धाचे हे ऐसे क्षण, आणि होसी तू करुण. तू तर असशी जाणता, विचार कर मग आता. कारुण्य हे आहे योग्य का, युद्धाचे वेळी. पुढे बोले जगन्निवास, दया तुझी ही निरर्थक. करेल कीर्तीचा नाश, मिळेल नाम ग मोक्ष. शोक हा झटकून, तू पुरता धीर धर. खेद द्यावा झुगारून, अर्जुना तू. तुला हे नाही शोभत, मिळविलेस तू जे जे यश. यास्तव होईल विनाश,
स्वहिताचा करावा विचार। हे भाऊबंद सारे, आधीही तुझे सोय रे, लढाईच्या ऐन समये, कशास त्यांची कणव। जाणशी तू हे आधीपासूनी, ओळखतोस यांना बाह्याभ्यंतरी, कळवळ काही त्यांचे प्रती, अनाठाई। पुढे जाऊन श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो, मला एक गोष्ट सांग, कोल्हा कधी सिंहाशी झुंजेल का? असं कधी घडतं का? आणि तू मात्र हे असं काहीतरी अघटित करायला लागलायस. म्हणून अर्जुना, अरे हा अनुचित विचार तू करू नकोस. आता धीर कर आणि लवकर खंबीर हो बघू. हा सगळा मूर्खपणा तू सोडून दे आणि उचल ते धनुष्यबाण तुझ्या हातात घे. हे असे युद्धाचे क्षण, आणि त्यावेळेला तू असा करुण होतोस. अरे तू तर इतका जाणता समजता आहेस. मग आता विचार कर, या वेळेला अशा युद्धाच्या समयी हे कारुण्य योग्य आहे का? असं म्हणून पुढे जाऊन श्रीकृष्ण म्हणतो, ही जी तुझी दया आहे ना, ती अत्यंत निरर्थक आहे बघ. ती आत्तापर्यंतच्या तुझ्या कीर्तीचा नाश करून टाकेल आणि मग पुढे जाऊन तुला मोक्ष मिळणार नाही. तेव्हा हा सगळा शोक झटकून टाक आणि पुरता धीर धर. हा सगळा खेद तू झुगारून दे. अरे तुला हे शोभत नाही. जे जे म्हणून यश तू मिळवलंयस ना, त्या सगळ्याचा ह्यामुळे विनाश होईल. म्हणून स्वतःच्या हिताचा विचार कर. हे सगळे जे तुझे भाऊबंद आहेत, आधी ते सगळे तुझे नातलगच होते की. मग असं ऐन लढाईच्या वेळेला त्यांच्याबद्दल कणव कशाला? आणि हे तर तुला आधीपासूनच माहिती आहे. तू काय त्यांना आज ओळखतोस? चांगलं आतून बाहेरून तू त्यांना ओळखतोस. आणि मग त्यांच्याप्रती ही कारण नसताना कशाला रे कळवळ तुला? अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 16 ते 24. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 25 ते 33. युद्ध काहे तुम्हा नवीन, तुला काय त्याचे नवल. बालपणापासून तुम्हास निमित्त लागे भांडणास. काय झाले याच वेळी, ममताही आली कुठुनी. न कळे मजला काही, शोभत तुझला हे नाही. धरला सजर असा मोह, मोठेपण जाई बुडून. इहलोकासह परलोक अंतरशील. सैलावलेले अंतःकरण, वाईटासते पाचारण. लढाईत करता ढिलेपण, क्षत्रियांना हानिकारक. श्रीकृष्ण तो कृपावंत, अर्जुनास करितो बोध. उच्चारुनी नाना वचन,
अर्जुन बोले त्यावर, देवा तू माझे ऐक, इतके तू बोलू नकोस, तूही मनी कर विचार, हे कसले युद्ध, युद्ध नव्हे हा अपराध, स्वीकारणे हे महापाप, आमुचेच जे वाडवडील, त्यांना वधण्याचे संकट, आई बापाची करावी सेवा, सर्वतोपरी आनंद द्यावा, आपुल्याच हातांनी या, गळा का त्यांचा घोटावा, संतांना करावे वंदन, शक्य झाल्यास पूजन, पण आपुल्या मुखातून निंदावे का त्यांस. असा दुःखी कष्टी झालेला अर्जुन पाहून श्रीकृष्ण त्याची समजूत काढायचा प्रयत्न करत असतो. तो अर्जुनाला विचारतो, हे युद्ध काय तुला नवीन आहे का? आणि त्यात तुला नवल काय वाटायला हवं? लहानपणापासूनच तुम्हाला आणि कौरवांना भांडायला निमित्तच लागायचं. मग असं याच वेळी काय झालं? अचानक ही ममता कुठून आली? मला तर काही कळत नाही आहे. आणि खरं सांगायचं तर हे तुला शोभतही नाही. आणि असाच जर का मोह धरलास ना, तर आत्तापर्यंत मिळवलेलं सगळं मोठेपण बुडून जाईल. आणि इहलोकच काय, तर परलोकसुद्धा तुला प्राप्त होणार नाही. जेव्हा अंतःकरण सैलावतं ना, म्हणजे मन जेव्हा दुःखी खिन्न होतं ना, तेव्हा नक्की काहीतरी वाईट जे घडणार असतं त्याला ते पाचारण करत असतं. तर असा जर का तू लढाईत ढिलेपणा केलास तर क्षत्रिय धर्माला तो नक्कीच हानिकारक असणार आहे. तो कृपावंत श्रीकृष्ण असं अर्जुनाला काही बाही बोध सांगत होता. आणि इतक्या प्रकारे उदाहरण देऊन तो त्याला हे पटवून द्यायचा प्रयत्न करत होता की हा तुझा मोह तू सोड आणि युद्धाला सिद्ध हो. त्यावर पुन्हा अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, हे बघ देवा, आता तू जास्त काहीही बोलू नकोस आणि तू फक्त माझं ऐक. तू जर मनातल्या मनात विचार केलास तर तुलाही पटेल. हे कसलं आलं युद्ध? अरे युद्ध नव्हे, हा तर मोठा अपराध आहे. आणि ह्या युद्धाचा स्वीकार करणं म्हणजे जणू काही महापाप आहे. अरे आपलेच जे वाडवडील आहेत त्यांना का आपण असं मारून टाकायचं? असं म्हणतात की आईबापाची सेवा करावी, प्रत्येक परीने प्रत्येक बाजूनी त्यांना आनंद द्यायचा प्रयत्न करावा. तर आपल्याच हातांनी मी त्यांचा गळा घोटू का? संतांना नेहमी वंदन करावं आणि जर शक्य झालं तर त्यांची पूजासुद्धा करावी. पण निदान हे नाही जमलं तरी आपल्याच तोंडून आपण त्यांची निंदा तरी करू नये ना. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 25 ते 33. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 34 ते 41. गुरु आणि हे भाऊबंद सदैव पूज्य आम्हास, ऋण करणारे आमुच्यावर भीष्म आणि हे द्रोण. स्वप्नातही ज्यांचे विषयी वैर धरणे शक्य नाही, त्यांचा आता प्रत्येक
प्रत्यक्षातही घात करावा का आम्ही. शस्त्रविद्येचे करुणी ग्रहण प्रौढी मिळवावी कुळास मारून. काय बोलावे आता अधिक आयुष्य सारे जावे जळून. द्रोणाचार्यांचा मी चेला धनुर्धर मज त्यांनी केला. उपकारात त्या दडपलेला वध करू कसा मी त्यांचा. ज्यांचे कृपेने मिळावा वर करू का त्यांचे वर मी वार. ऐसे कृतघ्न काळीज आहे का मी भस्मासूर. द्रोणाचार्य गुरु माझे धीर गंभीर सागर जैसे. कधी न त्यांनी रागे भरले शांत क्षमाशील मन हे त्यांचे. आकाश जरी वाटे अथांग होईल त्याचेही मोजमाप. परिद्रोणांचे विशाल मन तयाचे कळेल ना मान. अमृताचाही होईल नाश कालौघात वज्रही फुटेल. प्रयत्न जरी केला किती एक अविकारी त्यांचे हृदय. पुढे जाऊन अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, अरे गुरु आणि हे माझे भाऊबंद हे सदैव मला पूज्य आहेत आणि आमच्यावरती सतत अखंड ऋण करणारे आहेत. तसे हे भीष्म आणि द्रोण. स्वप्नातही ज्यांच्याविषयी मी वैर धरणार नाही तर मग प्रत्यक्षात मी त्यांचा घात कसा काय करावा. शस्त्रविद्येचं जे ज्ञान मला मिळालं आहे त्याची प्रौढी मी काय कुळाला मारून मिरवू का. आता अधिक काय बोलू. असं वाटतंय की हे सगळं आयुष्य जळून जावं. द्रोणाचार्यांचा मी लाडका शिष्य. त्यांनी मला धनुर्धर केलं. त्यांच्या उपकाराखाली आधीच मी दडपलेला आहे तर मी त्यांचा वध कसा काय करू. अरे ज्यांच्या कृपेने मला वर मिळावा त्यांच्याच वरती मी वार करू का. असं का कृतघ्न काळीज आहे माझं. मी काय भस्मासूर आहे का. द्रोणाचार्य तर माझे गुरु आहेत. अत्यंत धीर गंभीर समुद्र असावा तसे ते आहेत. कधीही त्यांनी मला ओरडलेलं नाही, रागावलेलं नाही. असं शांत आणि क्षमाशील मन आहे त्यांचं. आकाश जरी अथांग वाटलं ना तरी एक वेळ त्याचं मोजमाप होईल. पण द्रोणाचार्यांचं जे मन आहे ते इतकं विशाल आहे की त्याचा थांग किंवा त्याचा मोजमाप कोणालाही लागणार नाही. अमृताचाही एक वेळ नाश होईल आणि काळाच्या ओघात वज्रसुद्धा फुटेल. पण कितीही प्रयत्न केला तरी त्यांचं हृदय हे अविकारी आहे. त्यांच्या मनामध्ये कुठलाही दोष नाही. तर मला तू सांग श्रीकृष्णा, मी कसं काय त्यांच्या विरोधात जाऊ. अध्याय क्रमांक 2 ओवी क्रमांक 34 ते 41. धन्यवाद.